नमस्कार. एक मराठा लाख मराठा. आरक्षण हा मुद्दा वेगळा आहे. तो सरकारी आणि न्यायप्रविष्ट होईल. माणुसकी हा मुद्दा वेगळा. न्याय काहीही होईल आमच्या मागण्यावरून, आणि ते मागायलाच आम्ही हक्काच्या राजधानीत आलो होतो. पण इतकी गरिबी आम्ही आमच्या झोपडीतही पाहिली नाही जितकी ती मुंबईमधील शहरी भागाने सत्ताधाऱ्यांनी या 4 दिवसात दाखवली. वाईट वाटतं की फक्त हुल्लडबाजीपणा, त्यांची रांगडी खेडवळ भाषा, कुठेतरी काही तासांचा उशीर आणि गर्दी हे मुंबईला काही वेगळं नाही आहे. पण हे बनवताना माणूस हरवला आहे, माणुसकी हरवली आहे. तुम्ही वारीची गर्दी बघून हरकता. तिकडे झेलणारे खेळले जाणारे झिम्मा, फुकडी आनंदाने खेळता. मन तुमचं रमतं. तो रिंगण सोहळा बघताना मन भक्तिभावाने भरून जातं. हेही तसंच रिंगण होतं, थोडं मन रमवण्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी. त्याच्यासाठी होती वारीही, स्वप्नांची, आशेची. गर्दी मुंबईला नवी नाही. मुंबईला सर्व प्रांतातील गर्दी खपते. बाहेरच्या प्रांताचे सणवार साजरे करताना अडचणी आल्या तर त्या चालाव्यात, आणि आपल्या माणसाची 4 दिवसाची अडचण व्हावी, अजब आहे की नाही हे थोडं. आज परतीच्या प्रवासाला लागले असतील हे सगळे भोळे जीव. भविष्याच्या गर्भात काय दडून ठेवलंय कोणाला माहीत नाही. पण या शहराला पुन्हा भाकरीची गरज पडली तरी हे 4 दिवसातलं वागणं हे सगळं विसरून जातील, आणि परत या शहराला पुन्हा गावाची भाकरी परत देण्यासाठी गावचा शेतकरी तुमच्यासाठी भाकर तुकड्याची व्यवस्था मोठ्या मनाने आणि तितक्याच मायेने नक्की करेल, हे मात्र नक्की.